students. Yesterday we have started equations of motion using graphical method. त्यामध्ये आपण इक्वेशन्स ऑफ मोशन 3 इक्वेशन्स बघितले ते. फर्स्ट जे इक्वेशन होतं बघा ते काय होतं तर u = v + at. हे जे पहिले इक्वेशन होतं ते कशामधलं रिलेशन दाखवतं तर बिटवीन व्हेलोसिटी अँड टाइम. सेकंड इक्वेशन आहे s = ut + 1/2 at². हे सेकंड जे इक्वेशन आहे इट शोज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आणि थर्ड इक्वेशन आपण बघितलं होतं v² = u² + 2ac as. This equation shows the relation between displacement and velocity. आणि हे तिन्ही इक्वेशन आपल्याला ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने डिस्क्राईब करायचे. त्यातलं पहिलं इक्वेशन आपण काल ग्राफिकल मेथड किंवा ग्राफच्या सहाय्याने डिस्क्राईब केले. राहिले जे दोन इक्वेशन आहेत ते आपल्याला ग्राफच्या सहाय्याने डिस्क्राईब करायचे. दुसरं जे इक्वेशन आहे बघा इक्वेशन्स डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. दुसरं इक्वेशन कोणतं होतं s = ut + 1/2 at². ते कशामधलं रिलेशन दाखवतं तर बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. मग आता हे जे सेकंड इक्वेशन आहे ते इक्वेशन आपल्याला या ग्राफच्या सहाय्याने डिस्क्राईब करायचं आहे. मग आपण काय सांगू शकतो तर आपण हा काल ग्राफ बघितला होता बघा की ज्याच्यावरून आपण फर्स्ट इक्वेशन हे डिस्क्राईब केलं होतं किंवा एक्सप्लेन केलं होतं. आता सेकंड इक्वेशन आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे की वी शो रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. लेट अस सपोज दॅट an object in uniform acceleration a and it has covered the distance s within time t. एक ऑब्जेक्ट आहे बघा याचं युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ए आहे त्याने टाईम टीमध्ये डिस्प्लेसमेंट डिस्टन्स यस हे कव्हर केलेलं आहे. मग या ग्राफच्या सहाय्याने आपण ते इक्वेशन कसं एक्सप्लेन करणार आहोत तर फ्रॉम दिस ग्राफ the distance covered by an object during time t is given by the area of quadrangle DOEB. मग त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेली डिस्टन्स आहे ती डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे. पण ते डिस्टन्स आपण कशाच्या सहाय्याने काढणार आहेत तर या ग्राफमध्ये तुम्हाला क्वॅड्रँगल दिसतो बघा DOEB. हा एक क्वॅड्रँगल आहे त्याच्या सहाय्याने आपण त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स काढणार आहोत. मग s = एरिया ऑफ क्वॅड्रँगल DOEB. मग आता हा जो क्वॅड्रँगल आहे तुम्ही नीट ऑब्झर्व केला तर तो दोन जे फिगर आहे त्याच्यामध्ये तो डिवाईड झालेला आहे बघा. रेक्टँगल आहे बघा DOEA आणि ट्रायंगल आहे DAB. ह्या ज्या दोन डायग्राम आहेत त्या डायग्राममध्ये त्या दोन डायग्राम मिळून क्वॅड्रँगल DOEB तयार झालेला आहे. मग s = एरिया ऑफ रेक्टँगल DOEA + एरिया ऑफ ट्रायंगल DAB. मग रेक्टँगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बघा काय तर लेंथ इंटू ब्रीथ. मग एरिया ऑफ रेक्टँगल DOEA मीन्स s = AE इंटू OE. आणि एरिया ऑफ ट्रायंगल DAB हा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलचा एरिया जर आपल्याला काढायचा झाला तर ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 बेस इंटू हाईट. मग या ठिकाणी बेस कोणती या फिगरमध्ये ट्रायंगल DABमध्ये AB किंवा DA त्या दोन्हीपैकी आपण कोणताही एक बेस घेऊ शकतो आणि कोणती एक हाईट घेऊ शकतो.
मग 1/2 इंटू AB इंटू DA. अशा प्रकारे आपण हा जो एस आहे या ऑब्जेक्टने कव्हर केलेली जी डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण हा जो क्वाड्रँगल आहे DOEB याच्या एरियाच्या साहाय्याने काढू शकतो. DOEB हा जो क्वाड्रँगल आहे तो रेक्टँगल आणि ट्रायंगल अशा 2 पार्टमध्ये डिवाईड झाला आहे. त्या दोन्ही रेक्टँगलचा एरिया आणि ट्रायंगलचा एरिया काढला तर आपला डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स हे काढता येईल. आता AE सांगायचं झालं तर हा जो ग्राफ आहे या ग्राफमध्ये AE म्हणजे काय आहे तर इनिशियल व्हेलॉसिटी U आहे. OE जर बघितलं तर OE म्हणजे टाईम येतो. OE आणि DA दोन्ही पण टाईम आहे बघा. फिगर तुम्ही पुस्तकामध्ये फिगर जर काढून ठेवली तर तुमच्या लक्षात येईल बघा. आणि AB जे आहे बघा AB काय आहे तर आपण अगोदरच काढलेलं आहे बघा AB इज इक्वल टू AT. AB म्हणजे CD आणि CD आपण पहिलं इक्वेशन डिस्क्राईब करताना काढलेले आहे CDचं CD बरोबर AT. CD आणि AB हे इक्वल आहेत त्याच्यामुळे AB इज इक्वल टू AT. याला आपण फ्रॉम इक्वेशन फर्स्ट म्हटलं होतं बघा. फ्रॉम इक्वेशन फर्स्टवरून ABची व्हॅल्यू काय येते तर AT. मग या सगळ्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आहेत. सबस्टिट्यूट केल्यानंतर काय येईल तर S इज इक्वल टू AEची व्हॅल्यू U आहे, OEची T आहे, 1/2 प्लस तसंच राहील 1/2 इंटू ABची व्हॅल्यू AT आहे आणि DAची व्हॅल्यू T आहे. त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर आपला न्यूटनचं जे सेकंड इक्वेशन आहे बघा S इज इक्वल टू UT प्लस 1/2 AT स्क्वेअर हे ग्राफच्या साहाय्याने आपण डिस्क्राईब केले. आता तिसरे इक्वेशन राहिले बघा V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाईस AS. हे जे तिसरे इक्वेशन आहे ते आपल्याला ग्राफच्या साहाय्याने एक्सप्लेन करायचे आहे आणि ते कशामधलं रिलेशन दाखवतं तर इट शोज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. म्हणजे इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. मग आता हा जो ग्राफ आहे बघा या ग्राफमध्ये आपण सांगू शकतो की वी हॅव सीन दॅट फ्रॉम द ग्राफ we can determine the distance covered by an object in time t from the area of quadrangle DOEB. आता आपण सेकंड इक्वेशनमध्ये पण ऑब्जेक्टने कव्हर केलेलं डिस्टन्स हे त्या क्वाड्रँगल जो आहे DOEB याच्या एरियाने काढलेलं आहे आणि थर्ड इक्वेशनमध्ये पण मग तेच आहे. याच्यामध्ये काय बदल आहे तर याच्यामध्ये काय सांगितलं बघा हा जो DOEB तो कोणत्या प्रकारचा क्वाड्रँगल आहे तर इट इज अ ट्रॅपेझियम, समलंब चौकोन आहे. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. म्हणजे त्या ऑब्जेक्टने कव्हर केले जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण कसं काढणार आहे तर फ्रॉम द एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB. मग आता तुम्हाला ट्रॅपेझियमचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. एरिया ऑफ ट्रॅपेझियम कोणचा फॉर्म्युला आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरतात. मग S इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम DOEB. आता ट्रॅपेझियमचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय आहे बघा 1/2 इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. म्हणजे समलंब चौकोन जो आहे त्याचा क्षेत्रफळ काढण्याचा फॉर्म्युला आहे 1/2 गुणिले समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज गुणिले समांतर बाजूमधील समांतर जे रेषा आहेत त्या समांतर रेषेमधील जी बाजू त्या बाजूचं अंतर याच्या सहाय्याने आपण ट्रॅपेझियमचा एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता सम ऑफ लेंथ ऑफ
पॅरलल साईड. आता हा जो ट्रॅपेझियम आहे त्या ट्रॅपेझियममध्ये सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साईड्स कोणत्या आहेत, तर OD आणि BE या पॅरलल साईड्स आहेत. मग त्यांची बेरीज घ्यायची बघा. S = 1/2 इंटू OD प्लस BE इंटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स. समांतर बाजूमधील अंतर. समांतर बाजूमधील अंतर कोणतं आहे, तर OE हे समांतर बाजूमधील अंतर आहे. या ठिकाणी आपण काढू शकतो बघा. S = 1/2 इंटू OD प्लस BE इंटू OE. आता OD आपल्याला माहिती आहे, ODची व्हॅल्यू काय आहे, तर U आहे. त्यानंतर BE बघा कुठं आहे, तर BEची व्हॅल्यू आहे V आणि OEची व्हॅल्यू आहे T. मग या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या. S = 1/2 इंटू U प्लस OD UA BE VA इंटू OEची व्हॅल्यू आहे T. याला सेकंड इक्वेशन म्हटलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय आहे, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय T. म्हणजे A = V - U डिवायडेड बाय T. मग हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यावरून आपण Tची व्हॅल्यू काढू. T काय करायचं, लेफ्ट साईडला घ्यायचा आणि A डिनॉमिनेटरला घ्यायचा. म्हणजे T = V - U डिवायडेड बाय A. मग आता ही जी Tची आलेली व्हॅल्यू आहे त्याला इक्वेशन 3 म्हटलं आहे. मग त्या 3 इक्वेशनमधील Tची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायची. म्हणून काय येईल, S = 1/2 इंटू U प्लस V इंटू Tची व्हॅल्यू काय आलेली आहे, तर V - U डिवायडेड बाय A. मग आता काय करायचं बघा, S तसाच राहील इक्वल टू 1/2 मधील डिनॉमिनेटरचे 2 आणि इकडं V - U डिवायडेड बाय याचे जे डिनॉमिनेटरला A म्हणजे डिनॉमिनेटरला काय काय आहे, तर 2A आणि A म्हणून ते डिनॉमिनेटरला मांडून घ्यायचे 2A. आणि न्यूमरेटरला काय आहे, तर U प्लस V आणि V प्लस U. मग आता आपल्याला माहिती आहे बघा, त्यानंतर ते जे इक्वेशन आहे बघा त्या इक्वेशनमधून डिनॉमिनेटरची जी 2A ते लेफ्ट साईडला घ्यायचे आपण. मग लेफ्ट साईडला घेतल्यानंतर काय होतील, 2AS. राईट साईडला काय राहिलं बघा आता, V प्लस U पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये V - U. आता आपल्याला माहिती आहे बघा A प्लस B एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A - B असेल तर हे जे एक्सपांडेड फॉर्म आहे तो कशाचा आहे, तर A² - U². मग तसंच इथं Aच्या ऐवजी V आहे आणि Bच्या ऐवजी U आहे. मग 2AS = V² - U². मग V² आपण लेफ्ट साईडला तसाच राईट साईडला तसाच ठेवायचा, फक्त U² काय करायचं, लेफ्ट साईडला ट्रान्सफर करायचा. म्हणून V² = U² प्लस 2AS. दिस इज द न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे न्यूटनचं हे जे तिसरं इक्वेशन आहे ते सुद्धा आपण ग्राफच्या सहाय्याने एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे बघा, आपण हे जे तिन्ही इक्वेशन बघितले बघा ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने, तर याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. मोठा जो प्रश्न आहे 5 मार्काला तो याच्यावर विचारू शकतात. त्यामुळे हे तुम्ही नीट समजून घ्यायचं आहे. तसं आपण रेग्युलर शाळा सुरू झाल्यानंतर परत बघणारच आहोत. हे ज्या डेरिव्हेटिव्ज वगैरे आहेत, एक्झाम्पल्स आहेत ते नंतर आपण बघणारच आहोत. सध्या हे असंच समजून घ्यायचं आहे. मग आज आपण इक्वेशन्स ऑफ मोशन डिस्क्रायबिंग ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने बघितलेला आहे. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या तासाला बघू. थँक्यू.